आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याऐवजी तुम्हाला हर्षदा जास्त प्रमाणात दिसेल आणि हर्षदा का जास्त दिसते पुढे जाऊन कळेलच. होतं ना असंही एखाद दिवस येतो, प्रत्येकाच्या घरात येत असतो एखाद दिवस असं की बाबा आपल्याला काहीच करता येत नाही. सकाळी सुरुवात तर छान झाली, आंघोळ वगैरे करून चहा वगैरे घेतला आणि हर्षदा त्यानंतर उठली. तिने आंघोळ वगैरे करून घेतली, नाश्ता करून दिला आणि आज उशिरा उठणार म्हटलेली, तर मी तिला पण लवकर उठवलं नाही. मी थोडीशी उशिरा उठली कारण आजच पेपर झालेत, प्रिलियम चालू होती ना, शुक्रवारी कंप्लीट झाले त्यांचे पेपर. आज शनिवार आहे आणि म्हटलं मग झोपू देत जरासं जास्त वेळ. उठली आणि मग आंघोळ करून पहिला तिने नाश्ता केला आणि मग कचरा मारून आता ही फरशी पुसून घेते. मी तिला म्हणत होते फरशी वगैरे राहू देत, कचरा वगैरे मारल्यास बास, कारण तिच्यावर एकटीवरच पडणार होतं सगळं. नाश्ता वगैरे सगळं देऊन ती नाश्त्याची भांडी ठेवली तिने धुवून आणि मग कचरा मारून फरशी पुसून घेतली. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि काल गोंधळ म्हणजे पाणी पण आलं नाही. गेल्या आठवड्यात पेपरला बातमी होती ते बघून मी पाणी भरून जादाचं ठेवलेलं आणि ते नंतर वापरलं आणि नेमकं आज काहीच माहीत नव्हतं आणि पाणी गेलं, म्हणजे पाणी आलंच नाही. आणि मग प्रणवने देवपूजा करून घेतली आणि हे सगळं आवरेपर्यंत वाजले त्यांना 12. आता म्हटलं सगळं काय होणार नाही, चपाती भाजी भात आमटी दाल खिचडीच करूया म्हटलं. मग तिने त्याप्रमाणे डाळ भात कुकरला लावलेला आणि आता ती दाल खिचडीची फोडणी करून घेते. आणि त्याच्या आधी काय केलं तिने, तळून घेतलं थोडंसं, कारण दुसरं काय नाही म्हटली चवीला तेवढं तोंडाला बरं वाटतं म्हणून ते थोडंसं तळून घेतलं. थोडेसे पापड तळले तर आणि मिस्टरांनी मग ताक आणलं विकत आणि त्याबरोबर आवळ्याचं लोणचं केलेलं होतं ते घेतलं. मग सगळ्यांनी नाश्ताही वेळानेच झालेला आणि म्हटलं तिला चपाती भाजी नको, कारण एकटी चपाती भाजी भात आमटी मग ते सगळं करण्यापेक्षा दाल खिचडीच कर म्हटलं, कारण होतेही पटकन आणि गरमागरम खाता येते. वेळ झाला की हे करायला एकदम बरं पडतं. दाल खिचडी एकदम छान झालेली, चवीला एकदम मस्त तयार झालेली. असं मुली असल्या की बरं पडतात. मुलंही करतात असं काय नाही, मुलीच करतात असं. काही ठिकाणी असं नुसते ज्यांना मुली नाही आहेत त्या ठिकाणी त्या घरात बघितलेलं आहे की मुलं पण करतात. पण मुलगी असली कसं सांगावं लागत नाही, काही हे करावं लागत नाही, अगदी सगळं आपण जसं करतो तसं त्या ह्याच्यात सगळे करतात. आपण जे काय करत असतो ते बघितलेलं असतं त्यांनी आणि मग त्याप्रमाणेच त्या करत जात असतात. त्या फरशी पुसू नको म्हणत होते तरी तिने फरशी वगैरे पुसली, कारण आपणच आपल्या घराची स्वच्छता ठेवली ना ते मुलांना आपोआप सवय लागते असं होतं. फक्त यात एवढंच एक बरं की त्यांची आज म्हणजे पेपर कंप्लीट झालेले होते कालच, त्यामुळे बरं पडलं. तशी ही गोष्ट म्हणजे मिस्टरही करतात, दाल खिचडी वगैरे काही पदार्थ ते पण करतात, पण आता ही तशी करण्यासारखी आहे त्यामुळे तीच अगदी आपल्या ताब्यात सगळं घेते. अगदी करायला सांगावंही लागत नाही, सुरुवातच करायला घेते ती. तिकडे डाळ वगैरे पण दिसत असेल बघा, तुरीची डाळ वगैरे तिने शिजवून घेतली, त्यात मुगाची पण जराशी घातली, कारण पित्त होतं. म्हणजे आपण ज्याप्रमाणे करतो ना त्याचप्रमाणे ती करत जातात. डायरेक्ट एकदमही फोडणी टाकता येतं, पण तिने डाळ भात असं सेपरेट आधी कुकरला लावून घेतलेला आणि ती आता फोडणी टाकून घेते. तर जवळजवळ अर्धा व्हिडिओ झाला तरी मी कुठेही दिसत नाही आहे, म्हणजे मी कुठे गेले किंवा बाहेर किंवा काय अडचण आली किंवा काय झालं, कारण इंट्रोला मी तुम्हाला दिसली असेल पण इथं कुठेच दिसत नाही आहे. तर झालेलं असं गेल्या आठवड्यात जराशी तब्येत बिघडल्यासारखी झालेली आणि म्हणजे आदल्या दिवशी ह्यांच्या पेपरच्या आदल्या दिवशी तरी असं जमतच नव्हतं, पण म्हटलं ह्यांचे पेपर आहेत तसंच हे करत करत काढलं आणि ते एवढं हे झालं की आज आंघोळ केल्यानंतर अजिबातच उठता येईना, त्रास खूप व्हायला लागला, तब्येत खूप बिघडली. आणि आदल्या दिवशी झाल्यावर सगळं मी म्हटलं त्यांना की मला असं असं त्रास होत होता आणि त्यामुळं तरी पण मी ते तसं केलं, कारण पेपर आहेत तुमचे म्हटलं, त्यामुळे मी तसं केलं. तर ती म्हणायला लागलीत नंतर समजल्यावर की का करत बसलीस, बघा आज किती तुला त्रास होतो आहे. पण काय झालं असतं, मी तब्येत बरी नाही म्हटली असते ना तर हर्षदा करत बसली असती आणि मग पेपरचा जरी अभ्यास झाला असता तरी ती हळवी आहे खूप आणि लहान असताना पण थोडा जरी अभ्यास नाही झाला तरी ती म्हणजे त्रास व्हायचा तिला की बाबा नाराज होऊन जायची. म्हटलं तसं व्हायला नको, त्यामुळे मी तसंच ते त्या दिवशी आदल्या दिवशी हे केलं. दुसऱ्या दिवशी अतिशयच त्रास व्हायला लागला, त्यामुळे ती तिघंही मला ओरडायला लागली, म्हणजे तब्येत बरी नाही तर कशाला करत बसायचं, थोडंफार होतं त्यातच आपण ॲडजस्ट केलं असतं. पण आपलं कसं असतं त्यांच्या आता परीक्षा चालू आहेत आणि व्यवस्थित खाणं पिणं झालं पाहिजे असं आपलं असतं ना, त्यामुळे मी ते करत बसले.
ॲक्च्युली आधीच 2-4 दिवस मी विश्रांती घेतली असती ना, तर म्हणजे एवढा त्रास झाला नसता असं आता वाटतं आहे. आणि मग शनिवारी पण चपाती वगैरे केलेली ना, चपाती भाजी, आणि रविवारी पण तिघांनी पण मदत केली. कारण रविवारी पाणी वगैरे आलं त्यामुळे कपडे वगैरे सगळंच ते आलं, तर त्यांनी मदत केली रविवारी पण. ते काय मी शूट केलं नाही रविवारचं किंवा शनिवारी संध्याकाळचं. त्यात आता आणि सण आला, म्हणजे भोगी, संक्रांत, किंक्रांत हे लागोपाठ हे सण आले, आणि त्यात असं झालं की नको वाटतं खरं म्हणजे आपल्याला, पण आपल्याला पर्याय नसतो याला काय. दाल खिचडी तयार होत आली आहे, त्यामुळे हर्षदाने काय केलं, प्रणवला हाक मारली, आणि प्रणव मग काय करतो आहे, ताटं वगैरे घेऊन किंवा पाणी वगैरे ते सगळं हॉलमध्ये बाहेर घ्यायला लागलेलं आहे. अशा वेळेला काय मिस्टरांनी पण केलं असतं किंवा बाहेरून आपण काही आणू शकलो असतो, पण अशा वेळेला मुलांनी पुढे येऊन सगळे केलं किंवा त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतं की बाबा दररोज आपली मम्मी आपल्यासाठी करते, आणि आज एक दिवस तिची तब्येत बरी नाही आहे, तर कशासाठी विकत आणायचं, किंवा पप्पानी पण का करायचं, चला आपण सगळ्यांनी मिळून करायचं. तेव्हा आपल्याला कितीही दुखत खुपत असलं ना तरी तो क्षण जो असतो ना की बाबा इतकी समजूतदार मग आपली मुलं आहेत, तर ते किती आपल्याला त्रास होत असला तरी आपल्याला अशा वेळेला वाटतं चला आपण उठून काहीतरी करावं असं वाटत असतं. पण त्यांनी उठू मात्र दिलं नाही. शनिवारी तरी अजिबात उठू दिलं नाही. रविवारी माझं मीच उठून करत होते, ते पण ती ओरडत होती, कशाला करतेस, तुला करू नको म्हटलं की करतेस आणि मग नंतर हे करत बसतेस. आणि मी जेव्हा घरात काम करायचं ना इकडे तिकडे, तेव्हा त्यांना एखाद्या वेळेला सांगावं लागतं की बाबा हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण अशा वेळेला ती स्वतः दोघंही ती पुढं झालीत आणि आपण केलं सगळं. तर मला एवढंच वाटतं की म्हणजे हा सण पण छान झाला तर बरं होईल असं वाटतं आहे. बघूया भोगी दिवशी काय काय करायचं नाही, कारण आता ती सगळीच म्हणत आहेत मला आज की काही यात तू करायचं नाहीस. पण भोगी दिवशी बरंचसं काय काय असतं ना, भाज्या वगैरे ते सगळ्या नीट करायच्या वगैरे सगळं, त्यामुळे मिस्टरांनी त्या दोघांनी पण सांगितलं आहे तू आता काही करायचं नाहीस ते. बघू आता कसं कसं जमतं आहे, आणि जमलं केलं तर नक्कीच शेअर करेन तुमच्याशी. तर गरमागरम अशी दाल खिचडी तयार झाली. खरं म्हणजे आत्ता सगळ्यांकडे संक्रांतीचं वगैरे वातावरण आहे, सगळीकडे तयारी चालू आहे भोगीची, संक्रांतीची. मलाही खूप हुरहुर वाटते, कारण इतकी वर्ष करण्याची एकसारखी सवय असते, कधीही खंड पडलेला नसतो. आणि मग असं काहीतरी झालं की आपल्याला वाटत असतं की चुकल्यासारखं वाटेल, असं वाटतं आहे, मला करता आलं तर बरं वाटेल असं वाटतं आहे. तर अजूनही इतकीशी तब्येत बरोबर नाही आहे. बघूया, कारण त्यांना कॉलेजमध्ये पण जावं लागणार आहे सोमवारी, आणि आता परीक्षा पण जवळ येतील, त्यामुळे जास्त पण त्यांच्या अंगावर टाकून चालणार नाही. त्यामुळे तीच म्हणतात की तूच काय करू नकोस, साधं नेहमीचं वरण भात केलंस तरी चालतं, बाकीचं काय नको. आता बघूया कसं कसं होते. हो काय कसं काय झालं इथं? हां लेकीनं केलं भात, खूप सुंदर केलं.